नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी 2021ची मिमी ही मूव्ही एक्सप्लेन करणार आहे. मूव्ही डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूव्हीच्या सुरुवातीला आपल्याला दोन फॉरेनर्स दाखवल्या जातात, ज्यांचं नाव जॉन आणि समर असतं. त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असतं की त्यांना एक हेल्दी आणि यंग मुलगी हवी, जी त्यांना मिळत नव्हती. पैशांचा काही प्रॉब्लेम नव्हता, फक्त मुलगी भेटायला हवी, तर आपलं काम होऊ शकतं. या गोष्टी त्यांचा ड्रायव्हर भानू ऐकतो. कार एका जागी थांबते, तर भानू जॉनला त्याच्या मोबाईलमध्ये काही मुलींचे फोटोज बघत असताना नोटीस करतो. तर भानूला वाटतं की जॉनला त्याच्या पर्सनल कामासाठी मुलगी हवी, तर तो त्याला इशारामध्ये मुलीबद्दल विचारतो. तर तेव्हा तिथं समर येऊन सांगते की मुलगी त्यांना त्यांच्या बेबीला जन्म देण्यासाठी हवी. भानूला समजत नाही ते दोघं काय बोलतायत. तर ते दोघं त्यांना सांगतात की समर आई बनू शकत नाही, म्हणून त्यांना एक हेल्दी आणि यंग मुलगी त्यांचं बाळ डिलिव्हर करण्यासाठी हवी आहे. याच प्रोसेसला सेरोगसी बोलतात. आता भानूला थोडं लक्षात येतं. तो सांगतो की त्याच्या लग्नाला पण 12 वर्ष झाली आणि त्याला पण अजूनपर्यंत मूलबाळ झाली नाही, तर तो पण सेरोगसी करणार. तर समर सांगते की ही प्रोसेस खूप महाग आहे, लाखो रुपये खर्च होतात या प्रोसेसमध्ये. त्यावर भानू बोलतो की सरोगेट मदर मी तुम्हाला मिळून देईल, पण तुम्हाला मला त्या बदल्यात काही कमिशन द्यावं लागेल. आता तो त्या दोघांना एका लेडीकडे घेऊन जातो आणि बोलतो की या लेडीने 14 मुलं जन्माला घातली, तुमचं पण बाळ जन्माला घालेल. समर बोलते ही तर म्हातारी आहे, आम्हाला हेल्दी आणि यंग मुलगी हवी. आता भानूला सगळं समजतं आणि तो एका मुलीला भेटवायला त्या दोघांना नेतो. तिथं डान्स प्रोग्राम सुरू असते, ज्यात मिमी नावाची मुलगी डान्स परफॉर्म करत असते आणि समा नावाची मुलगी गात असते. मिमीचं स्वप्न असतं हिरोईन बनण्याचं. ती जॉली नावाच्या व्यक्तीसोबत जुगाड लावून फिल्म इंडस्ट्रीमध्ये जायचं बोलते. जॉली बोलतो की त्यासाठी आधी तुझा फोटोशूट करावा लागेल, ज्यासाठी 5 लाख लागतील आणि डान्स शूटसाठी 15 लाख. तेव्हाच कुठं तुझी एक छान ओळख निर्माण होऊन तुझं फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंटर करणं सोपं होईल. मिमीचे स्वप्न तर खूप मोठे असतात, पण तिच्याकडे त्यांना पूर्ण करायचे पैसे नव्हते. आता जॉन आणि समर भानूला भेटून बोलतात की त्यांना त्यांच्या बेबीला डिलिव्हर करण्यासाठी एक मुलगी आवडली आणि ती असते मिमी. आता मिमी आणि समा घरी जात असताना भानू तिथं येतो आणि बोलतो की मी तुम्हाला घरी सोडणार. रात्र खूप झाल्यामुळं त्यांना दुसरी टॅक्सी किंवा ऑटो पण मिळत नाही, म्हणून मग त्या भानूसोबत जायला रेडी होतात. आता भानूला मिमीला कन्व्हिन्स करायचं असतं, म्हणून तो गाडीमध्ये आई रिलेटेड सॉंग्स प्ले करतो आणि बोलतो की ह्या जगात आई आणि मुलाचं रिलेशन सर्वात भारी आहे. मला पॉसिबल असतं तर मी पण बेबीला डिलिव्हर केलं असतं. आता मिमीचं घर आल्यामुळं ती उतरून जाऊ लागते. तेव्हा अडखळत भानू तिला थांबवून बोलतो की त्या फॉरेनरला तू खूप आवडली आणि त्यांचा बेबी तू डिलिव्हर करावा अशी त्यांची इच्छा आहे. ही गोष्ट ऐकताच मिमी भानूच्या कानाखाली चांगलाच आवाज काढते. नेक्स्ट डे आपल्याला मिमीचे पॅरेंट्स दाखवल्या जातात. आई घरची कामे करण्यात व्यस्त असते, तर वडील संगीतकार असतात. ते छोट्या मुलांना संगीत शिकवायचे. आई वडील मिमीसाठी तिच्या भविष्यासाठी चिंतित असायचे. त्यांना चिंता असायची की मिमीचं पुढं कसं होईल. पण मिमीचं तर डिसायडेड असतं की तिला पुढं जाऊन हिरोईनच बनायचं आहे. ती मंदिरात जाऊन मन्नत मागते. तिथं पण भानू तिचा पाठलाग करतो. तो बोलतो की मिमीने एकदाच त्याचं म्हणणं ऐकावं, पुढं तिची मर्जी. आता भानू बोलतो की बाळ करण्यासाठी मिमीला जॉनसोबत संभोग करण्याची गरज नाही. आता न्यू टेक्नॉलॉजीद्वारे विदाऊट संभोग पण बाळाला जन्माला घालू शकतो. त्याला सेरोगसी बोलतात. मिमी बोलते त्यांचं बाळ मी का करू, मला तर हिरोईन बनायचंय. इतक्या बायका आहेत या देशांमध्ये, कोणाकडून पण त्यांनी त्यांचं बाळ करावं. हे बोलून मिमी तिकडून जाऊ लागते. तर भानू बोलतो 20 लाख मिळतील या कामाचे, ज्यामुळं त्या पैशाने तो मुंबई जाऊन हिरोईन बनू शकते. आता मिमीला ही इतकी मोठी अमाऊंट ऐकून विचार यायला लागतात की तिचे या पैशाने सगळे स्वप्न पूर्ण होऊ शकतात. ती ही सगळी भानगड तिच्या फ्रेंड समाला सांगते, पण समा तिला असं करायला मना करते. तेव्हा मिमी तिला समजावते की इतके पैसे तर आपण आयुष्यात कधीच कमावूच शकणार नाही आणि जे मला करायचंय त्यासाठी तर पैसाच हवा ना. एकदा त्यांना भेटून घेऊ, पटलं तर करेल, नाहीतर मग राहिलं. समा आता मिमीमुळं कन्व्हिन्स होते. आता त्या दोघी जॉन आणि समरला भेटायला जातात. तेव्हा समा त्यांना विचारते की तुम्हाला मिमीच का हवी, दुसरी कोणतीही मुलगी बेबी डिलिव्हर करू शकते. तर समर बोलते की मिमी एकदम फिट आणि हेल्दी आहे, त्यात ती डान्सर आहे, तर डान्सरची बॉडी एकदम फिट आणि फाईन असते, ज्यामुळं छान हेल्दी बाळ डिलिव्हर होईल.
मिमी बोलते की मला पैसे कसे आणि कधी मिळेल. तेव्हा समर बोलते, तुला मंथली आम्ही 50,000 देऊ आणि उरलेले 15.5 लाख मग बेबी डिलिव्हर झाल्यावर देऊ. आता मिमी पैशांच्या चक्करमध्ये त्यांना बेबी डिलिव्हर करण्यासाठी हो बोलते. आता प्रश्न पडतो की मिमी प्रेग्नंट झाली तर ती घरी काय सांगणार. तेव्हा भानू बोलतो की तू 9 महिन्यांसाठी कुठे बाहेर जाऊन राहा. तर समा बोलते की तू माझ्या घरी येऊन राहा. माझ्या घरी मी आणि अब्बूच असतात आणि अब्बू मौलवी असल्यामुळं ते जास्त करून बाहेरच असतात. तर मग तू माझ्या घरी राहू शकते. आता हे फायनल होतं की मिमी समाकडे राहणार. आता मिमीला डॉक्टरांकडे नेलं जातं. तर डॉक्टर सांगते की प्रेग्नन्सीमध्ये खुश आणि पोषक आहार घ्यावा लागेल. तेव्हा कुठं बेबी हेल्दी जन्माला येईल. आता मिमी आणि फॉरेनर्स कपलमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट साईन होतो. सेरोगेसी प्रोसिजर पण होते. आता काही दिवसानंतर मिमी प्रेग्नंट पण होते. तर जॉन आणि समर पण हॅपी असतात. आता ते तिला मंथली 50,000 देतात आणि बोलतात की आणखी पैसे कमावण्यासाठी ते अमेरिका परत जात आहे. इथे तिची काळजी घेण्यासाठी भानू आहेच. भानूला पण या कामाचे पैसे मिळणार होते म्हणून तो त्यांच्यासोबत राहायला रेडी होतो. आता मी घरी येऊन सांगते की मला एका मूव्हीमध्ये काम मिळालंय जी 9 महिन्यांपर्यंत चालेल. तर त्यासाठी मला तिकडे जाऊन राहावं लागेल. आधी ते मना करतात पण मी त्यांना मोठमोठी स्वप्न दाखवून कन्व्हिन्स करतेच. आता मी बुरखा घालून आणि भानू मुस्लिम पोशाख घालून समाकडे राहायला जात असताना एक पर्सन तिला विचारतो की हे दोघं कोण आहेत. तर समा सांगते की ही चांद माझ्या खालाची पुतणी आणि हे नवाजुद्दीन तिचे हस्बंड. डॉक्टरने मिमीला वॉकवर जायला सांगितलं असतं. तर त्या दोघी सकाळीच वॉकवर जातात आणि तेव्हाच घरी समाचे अब्बू पण येतात. आता अब्बू भानूला विचारतात की तुम्ही कोण आहात. तेव्हा भानू सांगतो की नवाजुद्दीन. अब्बू विचारतात समा कुठे आहे. तर भानू बोलतो की माझी वाईफ प्रेग्नेंट आहे तर ती तिच्यासोबत वॉकवर गेली. त्या दोघांत जरा कन्व्हर्सेशन होतं. त्यात भानूला खूप खोटं बोलावं लागतं. आता हळूहळू मिमीचं पोट मोठं व्हायला लागतं. तिच्या पोटातलं बाळ मोठं व्हायला लागतं. समा आणि भानू तिला छान खाऊ पिऊ घालतात. तिची काळजी करतात. असेच काही मंथ्स जातात. आता एक दिवशी मिमीला डॉक्टरकडे घेऊन जातात. तिथं जॉन आणि समर पण भेटतात. आता डॉक्टर चेकअप केल्यावर जॉन आणि समरला सांगतात की आम्ही मिमीचं चेकअप केलंय. तर त्यात माहिती पडलं की बाळ मेंटली डिसेबल्ड आहे. हे ऐकून जॉन आणि समर नाराज होतात. कारण त्यांना तर एक हेल्दी बेबी हवा होता. तर आता ते भानूला भेटून सांगतात की त्यांना आता हे बाळ नकोय. तर भानू त्यांच्यावर भडकतो की मिमी त्या मुलाचं काय करणार. बाळ तुमचं आहे तुम्हीच घेऊन जा. समर बोलते की आम्हाला एक डिसेबल बाळ नकोय. आम्ही त्याचं पालनपोषण करू शकत नाही. मिमीला बाळ अबॉर्ट करायला सांग. आता भानू मिमीजवळ येऊन सगळं अडखळत सांगतो आणि त्यांनी बाळाला अबॉर्ट करायला सांगितलं हे पण सांगतो. हे ऐकून मिमी त्याच कंडिशनमध्ये त्या दोघांना भेटायला त्यांच्या हॉटेलमध्ये जाते. तर सगळे तिला बघतात की ती प्रेग्नंट आहे. मिमी हॉटेल पोहोचते तर बघते की ती लोक तिकडून निघून गेली. आता मिमी खूप हताश होते आणि रडायला लागते. आता तिच्या घरी पण सगळ्यांना माहिती पडतं की मिमी प्रेग्नंट आहे. पण त्यांना पूर्ण माहिती नसते. तिच्या पॅरेंट्सना वाटतं की मिमीचं कुठं प्रेम प्रकरण आहे आणि त्यातूनच हे बाळ जन्माला येणार आहे. तर मम्मी पप्पा तिला त्या पर्सनचं नाव विचारतात. पण मिमीला काहीच सुचत नाही तर ती भानूकडे इशारा करते की तोच या बाळाचा बाप आहे. आता मिमीचे पॅरेंट्स भानूला खूप सुनावतात. आता दादी बोलते झालं ते झालं पण आता पुढे जे होणार आहे आपण त्याचा विचार करायला हवा. मिमीला बाळ होणार आहे तर तिची काळजी घ्यायला हवी. आता भानू मिमीजवळ जाऊन बोलतो की तू मला का फसवलंस. माझी तर ऑलरेडी एक पत्नी आहे. तेव्हा मिमी बोलते मी तुला नाही तू मला फसवलंस. तुझ्या पैशांच्या गोष्टींना भुलून मी हे केलं नसतं तर आज हा दिवस बघावा लागला नसता. आता मिमीचे सगळे स्वप्न मागे पडतात कारण ती आता आई होणार होती. आता ती बाळाला अबॉर्ट पण करू शकत नव्हती कारण तिच्या पॅरेंट्सने बाळाला ॲक्सेप्ट केलं होतं आणि आता जर तिने अबॉर्शन केलं असतं तर परत तिच्यावर प्रश्नचिन्ह उठले असते. आता मिमी भानूला विचारते तू त्या दिवशीच पडून गेला असता तर मी कुठे तुझ्या मागे येणार होती आणि आलीही असती तर तू हे बोलू शकत होतास की हे बाळ तुझं नाही. तू आताही माझ्यासोबत का आहेस. का तू माझी मदत करतोय. तेव्हा भानू बोलतो की मी एक ड्रायव्हर आहे. तर मी असं माझ्या पॅसेंजर्सना त्यांच्या डेस्टिनेशनवर पोहोचवल्याशिवाय कशी साथ सोडणार. हां रस्ते खराब असले म्हणून मग काय आपण आपल्या आप्तजनांची साथ सोडतो का. आता मिमीला त्रास व्हायला लागतो. तर मिमीला लोकल हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केलं जातं आणि मिमीची डिलिव्हरी होते. डॉक्टर बाहेर आल्यावर समा त्यांना विचारते की हे बाळ ठीक तर आहे ना किंवा त्याच्यात काही प्रॉब्लेम तर नाही ना. डॉक्टर बोलतात बाळ एकदम हेल्दी आहे आणि कधीकधी रिपोर्ट्स पण चुकीचे येतात पण बाळ एकदम फाईन आहे.
आता बाळाला बघून सगळे खूप खुश होतात आणि आश्चर्यचकित पण, कारण बाळ एकदम फॉरेनरसारखं होतं. कारण ते बाळ भानूचं नसून जॉनचं होतं. आता पूर्ण शहरात ही न्यूज पसरते की एका मुलीला फॉरेनर बाळ झालंय. तर मिमीच्या घरासमोर त्या बाळाला बघण्यासाठी खूप गर्दी जमते. आता समा मिमीला विचारते की बाळाच्या या जगात आल्यानंतर तिला कसं वाटतंय. मिमी बोलते, खूप वेगळं फील होतंय. कधी विचार केला नव्हता असं होईल. समा बोलते, आपण जो विचार करतो ते लाईफ नाही, पण जे आपल्यासोबत घडतं ते लाईफ आहे. म्हणून तुझ्यासोबत जे घडतंय त्याला ॲक्सेप्ट करून तुला पुढं जावं लागेल. आता भानूला सगळे पुरुष विचारायला येतात की त्याला इतका गोरापान मुलगा झाला कसा. भानू त्यांना काहीही अतरंगी टिप्स देतो. भानूला त्याच्या वाईफचा कॉल येतो. ती बोलते की भानू किती दिवसांपासून घरी आला नाही. भानूची आई पण त्याला घरी बोलावते, पण भानू त्यांना बहाणा देतो. तेव्हा त्या दोघींना लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्कीच आहे. म्हणून त्या दोघी भानूच्या शोधात भानू जिथं राहायचा तिथं येऊन पोहोचतात. ते तिथल्या लोकांना भानूविषयी विचारतात. तर एक मुलगा बोलतो की हा व्यक्ती तर खूप फेमस आहे आणि हा मिमीचा हसबंड आहे. त्याने एका गोऱ्या मुलाला जन्म दिलाय. गोष्ट ऐकताच भानूची पत्नी त्या मुलाच्या कानशिलात वाजवते आणि मिमीच्या घरी येऊन तिच्यावर पण भडकते. तिथंच तिला भानू पण दिसतो, तर ती त्याची पण कुटाई करते. आता भानू सगळीकडून फसला असतो. तर मिमी सांगते की हे बाळ तिचं नाही आणि तिचं लग्नही भानूसोबत झालं नाही. ती झालेला सगळा प्रकार सगळ्यांना समजावून सांगते आणि आता कुठं सगळ्यांना सगळ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असतात. मिमीची आई बोलते, बाळाला जन्म तर तूच दिलाय, तर त्याची आई पण तूच झालीस ना. आता सगळे त्या मुलाला ॲक्सेप्ट करतात. सगळे त्याला खूप प्रेम देतात. मिमी तिच्या बाळासोबत डान्स परफॉर्मन्स करायला लागली होती. बाळही आता मोठं झालं होतं. एक दिवशी अचानक जॉन आणि समर मिमीच्या घरी येतात. मिमी त्यांना बघून खूप संतापते आणि त्यांना तिकडून जायला सांगते. तर समर बोलते, आम्ही त्या इन्सिडेंट नंतर खूप डिस्टर्ब झालो आणि मग परत आम्ही बाळाचा विचार कधी केलाच नाही. आम्ही फेसबुकवर एक व्हिडिओ बघितला ज्यात तू एका गोऱ्या मुलासोबत डान्स करत होतीस. तर आम्हाला समजलं की ते बाळ आमचंच आहे. मिमी बोलते, ते बाळ तुमचं नाही, माझं आहे. आता 4 वर्षानंतर तर मी हे बाळ तुम्हाला परत देणार नाही. तुम्ही इकडून निघून जा. आता नेक्स्ट मॉर्निंग भानू बोलतो की त्या दोघांची हिंमत कशी झाली त्या बाळाला परत मागण्याची. राज आपल्या सगळ्यांचा लाडका आहे, त्याला असंच थोडी परत करणार. तेव्हाच तिथं समर आणि जॉन परत येतात. समर बोलते तिने राजसाठी खेळणी आणली, पण मिमी त्यांना तिकडून जाण्यास सांगते. तेव्हाच तिथं राज येऊन समरने आणलेल्या खेळण्याशी खेळू लागतो. जॉन सांगतो, आम्ही इकडून गेल्यानंतर समर खूप डिप्रेस झाली होती. 3दा सुसाईड करण्याचा प्रयत्न पण केला. आता 4 वर्षानंतर मी तिला इतकं खुश बघतोय, तर ही खुशी तर मी तिच्या फेसवरून जाऊ देणार नाही. तर हे बेटर असेल की बाळाला तू आम्हाला सोपव, नाहीतर आम्हाला लिगली सगळ्या गोष्टी कराव्या लागतील, कोर्टात जावं लागेल. ते दोघं तिकडून जात असताना भानू त्या दोघांना बोलतो, मिमीकडून तिचं बाळ परत घेऊ नका. तिने त्या बाळासाठी सगळ्या गोष्टींचा सॅक्रिफाईस केला. तिला हिरोईन बनायचं होतं, पण बाळासाठी तिने तिचे स्वप्न पण अधुरं ठेवलं. आता तुम्ही 4 वर्षानंतर येऊन लीगल ॲक्शनच्या धमक्या देताय, तर तुम्ही हे समजू नका की मी एकटी आहे. आम्ही सगळे तिच्यासोबत आहोत. तुम्हाला ज्या कोर्टात जायचं असेल त्या कोर्टात जा. आम्ही बाळ परत करणार नाही. आता मिमीला विचार येतो की बाळ त्याच्या ओरिजिनल पॅरेंटकडे सुखी राहणार आणि समरला हा विचार येतो की बाळ मिमीसोबतच सुखी राहणार. शेवटी जन्म तर तिनेच दिलाय ना. आता मिमी राजला त्या दोघांना सोपवण्याचं डिसाईड करते. मिमी बोलते, ते लोक कोर्टात हे प्रूव्ह करणारच की हे बाळ त्यांचं आहे. तर असं त्या बाळाला जबरदस्ती ठेवण्यात काय फायदा. मला नाही वाटत की राज अशा वातावरणात सुखी राहील. त्यापेक्षा आपण राजला त्या दोघांना सोपवू. तिथल्या कोणालाच ही गोष्ट पटत नाही, पण त्यांना मिमीचं ऐकावंच लागतं. आता मिमी आणि सगळे समर आणि जॉनला भेटायला जातात आणि बाळ तिला सोपवायचं बोलतात. तर समर बोलते की तिला बाळ नकोय, त्याची आई तर शेवटी मिमीच राहणार. मी जरी बाळाला घेऊन गेली तरी ते बाळ तुझ्या विना सुखी कधी राहूच शकणार नाही. आता आपण जॉनच्या कडेवर एक छोटी मुलगी बघतो. समर सांगते की आम्ही या अनाथ आश्रमाकडून जात होतो तेव्हा आम्ही या मुलीला रडताना बघितलं. आम्हाला ही खूप आवडली आणि आम्ही तिला दत्तक घेण्याचं ठरवलंय. तिचं नाव आम्ही तारा ठेवलंय. आता राज मिमीकडेच राहणार होता. या गोष्टींनी सगळेच खूप हॅपी होतात. जॉन आणि समरने पण ताराला दत्तक घेतलं होतं आणि आता तेही पॅरेंट्स बनले होते आणि इथे मूवीचा हॅपी एंडिंग होतो. तर मंडळी, हे होतं मिमी मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा
म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.